उमंगचा हा प्रवास, किचन क्वीनचा प्रवास आणि त्याआधी वेगवेगळ्या स्पर्धांमधून स्पर्धकांपर्यंत अलग अलग लेवल पर हमने किए. क्या कहना चाहेंगे आज इसके बारे में? हॅलो एव्हरीवन. तर मला तर आय एम ओव्हरवेल्म्ड की आपण इतकं चांगलं ऑडियन्स आपल्याला भेटलं आहे इथे. आणि ग्रुपवर आपण बघितलं तर खूप गोंधळ होतं, हे ते खूप जास्त होतं. आय गॉट 40 कन्फर्मेशन, मग 90, मग 120, मग 150. मग त्यांना मला हात जोडून सांगायला लागलं की रजिस्ट्रेशन इज क्लोज. तर आधी जे फ्रेंड सर्कल्स नाही आले त्यांना मी सांगते ऑलरेडी आय एम व्हेरी सॉरी. पुढच्या कार्यक्रम आपण 500 लोकांचं ठेवूया, तर देर विल बी नो रेस्ट्रिक्शन. आणि जे पण फ्रेंड सर्कलला बोलायचं असेल तर आपण बोलू शकतो. उमंग हा जे कम्युनिटी आहे 2019मध्ये लॉन्च झालं होतं. तेव्हा मी आय वॉज एक्सपेक्टिंग, प्रेग्नेंट होती, मला आय डिडंट हॅड एनी फ्रेंड सर्कल. तर मला एक आमच्याप्रमाणे कोणी मैत्रीण किंवा कोणी आजीसारखा किंवा आईसारखा वागायचं कोणी पाहिजे होतं. आणि आय जस्ट क्रिएटेड अ ग्रुप विथ 20 पीपल. आणि वी हॅव 50,000 प्लस कम्युनिटी अक्रॉस महाराष्ट्र. आणि याच्यावर आपण बरेच कार्यक्रम करतो. तू स्वतः हा कम्युनिटीचा मोठा हिस्सा आहे. कारण की जर्नी जे आपण किचन क्वीन ऑफ महाराष्ट्राचे बघितले तू स्वतः होतं, कसं आपण बरेच सिटीला गेलो, ऑडिशन केले आणि एक इमोशनल जर्नी पाहिली की कॉम्पिटिशन भरपूर असतात. पण माझा आणि आमचं हे जे कम्युनिटी आहे इट्स मोर अबाउट एम्पॉवरमेंट. आम्ही इट्स जस्ट नॉट पार्टिसिपेंट की तुम्ही इथे येऊन पार्टिसिपेट केलं आणि विषय संपलं. यू आर नॉट अ क्राऊड, यू आर अ कम्युनिटी. ईच मेंबर मला खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तेच मुद्दा होतं की आपण त्यांना एक प्लॅटफॉर्म दिली आणि दे आर जजिंग इट. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अपग्रेशन. आणि मला हेच पाहिजे की जे पण महिला आपल्याबरोबर जुडत आहेत त्यांचं अपग्रेशन व्हायला पाहिजे. अँड दॅट इज होल अबाउट. आपण पुढे पण भरपूर कार्यक्रम करणारच आहे. सो वी आर स्टार्टिंग विथ सीझन 2 किचन क्वीन ऑफ महाराष्ट्र. अँड मला भरपूर फीडबॅक आलाय की ताई असं करा तसं करा, ॲड लॉट ऑफ थिंग्स. तर आम्ही हे सगळं फीडबॅक घेऊन वी आर कमिंग अप विथ सीझन 2 अँड वी आर कमिंग व्हेरी अर्ली. लास्ट टाइम वी डिड इट इन द मंथ ऑफ नोव्हेंबर डिसेंबर. तर त्यांनी सांगितलं नाही ताई तेव्हा एक्झाम असतं, ते असतं, तुम्ही मेमध्ये करा, समर हॉलिडेमध्ये करा. एव्हरीथिंग वी हॅव अंडरस्टूड. तर वी आर रिलिव्हिंग दॅट. अँड सेकंडली यंग जनरेशनसाठी पण त्यांनी सांगितलं होतं की वी वॉन्ट समथिंग फॉर यंग जनरेशन. So we are coming up with Miss and Mrs. Beauty of Maharashtra. So it's a beauty pageant for youth, teen and Mrs. category. तर असं नको की Mrs. म्हणजे आम्ही लग्न झालं तर आम्ही पार्टिसिपेट करू शकत नाही, असं नाही आहे. तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. अँड थँक्यू सो मच. मला आई थिंक शी सेड इट राइटली. शी वॉज आस्किंग कि ये कम्युनिटी सिर्फ महाराष्ट्रियन के लिए है क्या, नॉन महाराष्ट्रियन के लिए है? ये कम्युनिटी वुमेन्स के लिए है. यू जस्ट हैव टू बी वुमेन फ्रॉम विद इन. महाराष्ट्रन हो, नॉन महाराष्ट्रन हो, इट डझंट मॅटर. यू आर व्हेरी इन्क्लुझिव्ह ऑफ दिस कम्युनिटी. आणि असं नाही आहे की हा एज त्या एज, वी आर व्हेरी इन्क्लुझिव्ह. तर मला एकच म्हणायचं आहे, एन्जॉय करा. आणि काय चुकी झाली तर प्लीज, आय एम ऑलरेडी सॉरी अबाउट इट, पण थोडंफार ॲडजस्ट करून घ्या. आणि पुढचा कार्यक्रम नक्की 500. For sure. So now we Kitchen Queen of Maharashtra, श्रवण सर मैम सेकंड सीजन की ओर बढ़ रहे हैं. And these are the beautiful trophies. Kitchen Queen of महाराष्ट्राच्या सीझन 2 ची ही ट्रॉफी मे महिन्यात कुणाच्या हाती जाणार आहे, ती महाराष्ट्रात कुठल्या कानाकोपऱ्यात जाणार आहे हे मात्र आपल्याला जेव्हा सीझन 2 सुरू होईल आणि तो शेवटपर्यंत पोहोचेल तेव्हा मात्र आपल्याला कळणार आहे. सो गेट रेडी फॉर किचन क्वीन ऑफ महाराष्ट्र. उमंग प्रेझेंट्स किचन क्वीन ऑफ महाराष्ट्र. सो या आहेत त्या चमचमीत ट्रॉफीज ज्या मिळतील विजेतींना. आणि आता मात्र बोलूया जे अजून एक सिक्रेट आपण रिव्हील करूया. I just want my female gangs to come up and I think they are the right person. प्लीज आपण यायचं. ट्रॉफी अनवील करायची आहे आणि ही ट्रॉफी आहे, पण या बाजूला काहीतरी एक सिक्रेट नवीन जे रिव्हील होत आहे ते म्हणजे उमंग प्रेझेंस ब्युटी ऑफ महाराष्ट्र. मम म्हणताना एकमेकींच्या हाताला हात लावूया आणि ही ट्रॉफी आपण अनवील करूया. वाव. आणि तो क्राउन सुद्धा त्या सोबतीने. क्या बात आहे. सो ब्युटी ऑफ महाराष्ट्राची तयारी करूया. किचन क्वीन ऑफ महाराष्ट्र सीझन 2 ची तयारी करूया. आणि आज जसा आपण प्रतिसाद दिलाय तसा पुढेही देत राहायचं.
तयारी करायची आहे, आज जशी तयारी करून आलेले आहात, मे महिन्यात आपण ह्या दोन्हीचे ऑडिशनची सुरुवात करत आहे. कोणती तारीख आहे, कुठल्या सेंटरवर कधी जायचंय, त्यामुळे महाराष्ट्रातल्या विविध सेंटर्स वरती आपण जाणार आहोत. त्याच्या अपडेट्स तुम्हाला इंस्टाग्राम वरती मिळत राहतील. त्यामुळे इंस्टाग्राम वरती जो आपला उमंगचा पेज आहे तो फॉलो करा. मला पुढील स्पर्धकांना ती जागा उपलब्ध करून देणार आहे. सो आता एका बाजूला परीक्षण सुरू राहणार आहे, तिथे थाळी परीक्षण होईल, थाळी सजावट स्पर्धेचं परीक्षण. तसंच बाजूला समोर बसले माझ्याकडे छान छान बक्षीस आहेत. अजून आपल्याला हवे आहेत का? कोणाकोणाला हवंय? सगळ्यांना हवंय? पहिलं तुम्हाला का बरं? मला तुम्ही 4 वाक्यांमध्ये हे प्रूफ करून दाखवायचं आहे. मराठी, इंग्लिश. शांतता पाळूया, विनंती आहे सगळ्यांना, सर्व महिलांना विनंती आहे. एका बाजूला मीडिया बाईट सुरू आहे, दुसऱ्या बाजूला परीक्षण पण सुरू आहे. थोडीशी शांतता पाळूया प्लीज. माइक पे मत बोलने बोलो उसको भी. उमंग टुडेज वुमेन, आज आपण हल्दी कुंकुमचा कार्यक्रम करतोय. बरेच महिला आले आणि 150 प्लस पार्टिसिपेंट्स आले. खूप चांगलं वाटतोय. त्याच्यामध्ये आपण बरेच कॉम्पिटिशन ठेवले. रंगोली कॉम्पिटिशन आहे, थारी डेकोरेशन्स आहे, नऊवारी क्वीन, बोल बाय बोल. तर आज आपण वेगळं प्लॅटफॉर्म देतोय त्यांना, की ते त्यांच्या मनात आणि त्यांचं जे अनुभव किंवा कला आहे ते आपण प्लॅटफॉर्मवर देऊ शकतो. तर हा एक पूर्ण कार्यक्रम आज आपण ऑर्गनाईज केले आहे. आज 2 ट्रॉफी आणखी सुद्धा तुम्ही केला. येस. उमंग हा जे कम्युनिटी आहे त्याच्यावर आपण बरेच इव्हेंट्स वगैरे करतो. तर आज आपण 2 मोठं इव्हेंट्स जे पुढच्या आठवड्यात येत आहे त्याचा आपण अनरिलिव्हिंग केलं आहे. तर किचन क्वीन ऑफ महाराष्ट्र सीझन 2 अँड मिस अँड मिसेस ब्युटी ऑफ महाराष्ट्र सीझन 1 हा जे इव्हेंट आहे इट्स ओनली फॉर वुमेन. आणि आपण सिमिलरली लास्ट टाइम जसं केलं होतं, विल गो टू 10 सिटीज अँड ऑडिशन करणार. मग आपला ग्रँड फिनाले मुंबईला असणार आहे. तर टॉप 50 कंटेस्टंट विल फाईट फॉर द ग्रँड फिनाले. सीझन 1चा अनुभव कसा होता? सीझन 1 आणि त्यांचा अनुभव खूपच जास्त ओव्हरवेल्मिंग होतं. इतके पार्टिसिपेंट आले आणि वेगळं सिटीमध्ये वेगळं रेसिपीज आणि डिफरंट कॉन्सेप्ट आम्हाला कळवलं. आणि त्याचप्रमाणे ते पूर्ण फीडबॅक घेऊन आपण सीझन 2 करतो आहे. त्याच्यामध्ये किचन क्वीन पण आहे आणि वन ऑफ द कॅटेगरी इज ऑल्सो किंग अँड क्वीन ऑफ महाराष्ट्र. कारण की आम्हाला वाटतं की कपल ॲज अ पार्टिसिपेशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट. कारण की ते आम्हाला फीडबॅक भेटलं होतं. आणि मिस अँड मिसेस ब्युटी ऑफ महाराष्ट्र, वुमेन विदाउट ब्युटी इज नथिंग. तर हा एक प्लॅटफॉर्म आहे, त्यांना पार्टिसिपेट करून दे कॅन आयडेंटिफाय देमसेल्फ ॲज इन टू B2 कॅटेगरी. तर हे आहे आपलं. तर आमचं इंस्टाग्राम पेज आहे उमंग टुडेज वुमेन म्हणून. आणि आम्ही पर्सनल ग्रुपवर आहे, आमचं पूर्ण कम्युनिटी ग्रुप आहे, ते तुम्ही जॉईन करू शकता आणि रजिस्ट्रेशन करू शकता. लवकरच आपण सोशल मीडियावर रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू करणार आहे, तर तुम्ही अप्लाय करू शकता. प्लेटफॉर्म है सारी औरतों के लिए जो महाराष्ट्र में है. और इस प्लेटफॉर्म पे हम बहुत सारे इवेंट्स करते रहते हैं, वर्कशॉप्स करते हैं, जाके हम वुमेन्स को एम्पावर कर सकें. इस पे हम अभी 2 बड़े इवेंट्स कर रहे हैं, उमंग किचन क्वीन ऑफ महाराष्ट्र सीज़न 2 और उमंग मिस एंड मिसेस ब्यूटी ऑफ महाराष्ट्र. ये दोनों इवेंट हमारे मई में आएंगे. हम 10 सिटीज़ में ऑडिशंस करेंगे और ग्रैंड फिनाले हमारा मुंबई में होगा. टॉप 50 कंटेस्टेंट शॉर्टलिस्ट करे जाएंगे पूरे महाराष्ट्र में, जो रिप्रेजेंट करेंगे अपने आप को ग्रैंड फिनाले के लिए. Everybody, and I am RJ उन्नति from रेडियो अड्डा. एंड यहाँ पे जो उमंग का जो कार्यक्रम हुआ है, दिस इज़ एट दादर वाव बैंक्वेट हॉल. यहाँ पे आज हल्दी कुमकुम का प्रोग्राम है. इट्स रंगोली कंपटीशन, आरती कंपटीशन, बहुत सारी लेडीज़ आई है. इट्स पूरा रंगीला माहौल. आप एक से एक महिला देखिए, इतनी सुंदर खूबसूरत सजी धजी है. और उनका एक्सपीरियंस, उनकी लाइफ के बारे में उन्होंने बताया है. और सबसे पहले तो मैं तहे दिल से शुक्रिया करती हूँ निकिता जी का, जिन्होंने ये पूरा उमंग का उत्सव रचाया है. आज है शिवाजी जयंती, सब लोग फ्री भी है, आज सबको हॉलीडे भी है. एंड जय महाराष्ट्र. ऐसे ही आगे और उनके प्रोग्राम्स होते रहे. अभी शायद मुझे लगता है
कम से कम 300-400 महिला है। हमारा टारगेट निकिता जी को ऑल द बेस्ट है सभी महिलाओं की तरफ से, एंड शी हैज़ टू रीच 1000 बियॉन्ड 1000 महिलाज, एंड दिस इज़ फॉर ओनली वुमेन एम्पावरमेंट, एंड आई एम सो हैप्पी एंड आई एम सो ग्लैड आई एम अ पार्ट ऑफ दिस इवेंट। एंड टू ऑल द पीपल आउट देयर, ऑल द महिलाज आउट देयर, ऐसे ही रॉकिंग करते रहिए। अपने रोज़मर्रा ज़िंदगी से बाहर निकल के कुछ अलग कर रही है महिला, हम सब उनको सपोर्ट कर रहे हैं। हम समझते हैं एक स्त्री दूसरे स्त्री को ही पुश कर सकती है। सो दिस इज़ ओनली फॉर वुमेन पावर, एंड ऑल थैंक्स टू निकिता जी फॉर कंडक्टिंग दिस इवेंट, एंड अ लवली सुपर हिलेरियस एंकर मिस्टर विनीत देव, उनके बारे में भी हम क्या बताएं। इतनी सारी महिलाओं को उन्होंने चुप कर दिया, वही बड़ा अचीवमेंट है, क्योंकि सारी महिला उनको सुन रही थी। एंड ही इज़ अ सुपर डुपर एंकर, यू कैन हायर हिम फॉर हिज इवेंट्स ऑल्सो, एंड यू फॉलो आवर पेज ऑल्सो, रेडिओ अड्डा उन्नति। थँक यू सो मच. बोले ना, आणि मी उमंगला आलेले. उमंग शब्दच एवढा पॉझिटिव्ह आहे ना की खुश होतो माणूस. सगळ्यात सुंदर म्हणजे काय, आपल्या धक्काधक्कीच्या जीवनात आपल्याला एक सेल्फ कॉन्फिडन्स आणि मानसिक शांतता मिळणं फार गरजेचं आहे. माझ्या मते मानसिक शांतता कुठून येते तर आनंद घेऊन येते. तसं आपण सरबत पितो, ते पिल्यावर वाटतं ना थंड आहे, गोड आहे. तसं उमंगनी आज हे जे प्रवाह सुरू केला आहे आनंद द्यायचा, म्हणजे सुंदर सुंदर बुफे डिनर, सुंदर सुंदर अशा महिला नटून आलेल्या आहेत, कधी दुपारपासून तयार होत असतील त्या, नंतर थाली, नंतर जेवणाचे मेनू इतकं सुंदर केलं आहे ना की प्रश्नच नाही. निकिताचा तर काही प्रश्नच नाही. तिने अगदी पॉझिटिव्ह वेवने हे सगळ्या महिला एकत्र जमल्या आणि 1 मिनिटाच्या बोलबाई बोलच्या कॉम्पिटिशनमध्ये कितीतरी महिला बोलून बोलून थकल्या. तर मी आता जास्त बोलणार नाही, कारण कामच दिसतं एखाद्याचं. तर निकिताला मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत, आणि उमंग अशी पदो अशा म्हणतात ना, तरक्की करते राहो आणि खूप चांगलं हो, आणि माझ्या खूप 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 मनापासून शुभेच्छा. थँक्यू. हाय, सो मी नेहा केणी आहे. मी निकिताची स्कूल फ्रेंड आहे. आम्ही आज 10 वर्षानंतर भेटतो इथे आज. सो इट वॉज अ व्हेरी बिग मोमेंट फॉर मी ऑल्सो, फॉर हर ऑल्सो. आम्ही खूप ग्रुपवरती बोलत होतो की काय असणार काय नाही, पण इथे आल्यानंतर इतकं बरं वाटलं. बेसिकली उमंगबद्दल मी रीड करायची आणि इन्स्टावरती बघायची. सो इथे आल्यानंतर खूप बरं वाटलं, आणि मेन तर असं कळालं की इथे वुमेन्स एकमेकींना खूप समजून घेतात, खूप सपोर्ट करतात, आणि इट्स बेसिकली मोर ऑफ एम्पॉवरमेंट ऑफ वुमेन. थँक्स. जे आता किचन किंग सीझन 2 जे त्यांनी अनाऊन्स केलं त्यासाठी त्यांना ऑल द बेस्ट आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. किशोर महाजन, मी एक हाऊसवाईफ आहे. मागच्या सीझनमध्ये महाराष्ट्राची किचन क्वीनची विनर मी आहे. क्वीन हा कार्यक्रम झाला, महाराष्ट्राची किचन क्वीन, त्याची विनर मी झाली आहे. उमंगने जे हे आयोजित केला होता हा कार्यक्रम, हे एक सामान्य महिला जी फक्त घरातच बसून असते, ती सकाळी रात्रीपर्यंत घरच्यांसाठीच सेवेसाठी हजर असते. तिला म्हणजे बाहेर एक संधी मिळण्याची ती वाट बघत असते, आणि उमंगने ही संधी आमच्या सर्वसाधारण महिलांसाठीही उपलब्ध करून दिली. त्याच्यासाठी मी खूप खूप स्वतःला मी भाग्यवान समजते, आणि त्या संधीचं आज सोनं देखील झालं आहे. आज मला आजच्या या कार्यक्रमात, हळदी कुंकूच्या कार्यक्रमात, आज मला जज म्हणून ह्या कार्यक्रमात सहभागी होता आलं. याच्यासाठी मला खूप खूप आनंद होतो आहे. मग जे आता नेक्स्ट जे सीझन येणार आहे त्याची आम्ही उत्सुकतेने वाट बघत आहोत. सर्व महिलांना आमच्या शुभेच्छा, आणि सर्व महिलांना पुढे जाण्याची एक संधी प्राप्त होते, प्लॅटफॉर्म उपलब्ध होतो, आणि सर्व त्यांचे फॅमिलीने त्यांना सपोर्ट केला पाहिजे पार्टिसिपेट करण्यासाठी. थँक्यू सो मच उमंग. सामान्य गृहिणींना 5 स्टारमध्ये काम करण्याची संधी या निमित्ताने मिळाली होती, त्याबद्दल काय सांगा? हां, सामान्य गृहिणींसाठी ही एक मोठी संधी होती, कारण आम्हाला 2 शेगडीचा गॅस माहिती होता, आणि आम्हाला 5 स्टारमध्ये आम्ही हॉटेलमध्ये आम्हाला जी संधी मिळाली, मोठमोठ्या तिथं गॅसच्या शेगड्या होत्या, मोठमोठे बर्नर होते, आणि तिथं आम्हाला जी संधी मिळाली ती आमच्यासाठी म्हणजे खूप मोठा अनुभव होता.
पार्टिसिपेटनं त्यांनी सर्व त्या 5 स्टार हॉटेलच्या किचनमध्ये त्यांनी काम करण्याची, तिथं रेसिपी बनवायची संधी दिली. तो एक वेगळा अनुभव त्यांना मिळाला आणि त्यातनं त्यांना भरपूर काही शिकायला मिळालं. आणि ह्या सगळ्यांसाठी हे जे मी इथपर्यंत पोचली, उमंग तर माझ्यासोबत होताच, पण एक माझा नवरा ज्याने मला खूप सपोर्ट केला आणि त्याच्यामुळे मी इथपर्यंत पोचली. थँक्यू सो मच. नमस्कार, माझं नाव डॉक्टर शिल्पा देव. मी स्किन हेअर स्पेशलिस्ट आहे आणि आज मला निकिता दीने जजिंगसाठी बोलवलं आहे. सो तुम्हाला माझ्याकडनं काय ऐकायला आवडेल? ॲक्च्युली आज मी जजिंगसाठी आले आहे, बट मला ह्या जजिंगमध्ये ना बऱ्याचशा बायका अशा भेटल्या, म्हणजे लेडीज भेटल्या की त्या खूप छान नटूनसुद्धा आल्या आहेत, खूप छान दिसतातसुद्धा आहेत. त्यांनी छान थाली सजवली आहे, इवन आता रॅम वॉक बाकी आहे. पण ज्या ज्या गोष्टी त्यांनी छान केल्या आहेत, त्यांनी त्यांच्या किचनमधून बाहेर येऊन ह्या सगळ्या गोष्टी केल्या आहेत. मग तिने साधं सिम्पल जरी काही गोष्टी केल्या असेल तर तिने तिच्यासाठी 100% दिल्या आहेत. सो मला ते हे पाहून खूप आवडलं आहे. सो हे खूप छान केलं आहे. किचन क्वीन सीझन 2 बद्दल पण अनाउन्समेंट केली. किचन क्वीन सीझन 1 तुम्ही पाहिला होता का? येस येस. आणि त्याचा अनुभव कसा होता? ॲक्च्युली मी सगळ्यात पहिला निकिता दिला तेव्हाच भेटले होते, जेव्हा किचन क्वीनमध्ये पहिलं झाला पार्ट तेव्हा मी आले होते. आणि ॲज अ म्हणजे मी ऑडियन्स होती ॲक्च्युली, पण आता मी जज करते आहे. पण त्यावेळेचा एक्सपिरियन्स म्हणजे की इतका सुंदर कार्यक्रम की तो 5 स्टारमध्ये होतो आणि छोट्या बायका किंवा गावातून आलेल्या बायका आणि बरीचशी कचऱ्याची अशी गर्दी होती की त्या बायका येऊन इथे इव्हेंट करतात. आणि त्यांच्यासाठी मोठी गोष्ट ही होती की 5 स्टारमध्ये आणि प्लस किचनमधलं काम आम्ही 5 स्टारमध्ये जाऊन करतो, ज्या त्या नॉर्मली 10 बाय 10च्या रूममध्ये करत असतात. त्यांच्यासाठी आणि त्यांचा जो आनंद मला पाहून खूप आवडलं होतं. सो त्याचमुळे मी ह्या इव्हेंटला जॉईन झाले आहे. सॉरी हां हां, त्याबद्दल मी ऑल द बेस्ट बोलेन सर्वांना. आणि खूप छान मस्त कीप इट अप. आणि हां बोला. सॉरी ॲक्च्युली मला हे सगळंच खूप आवडतं आहे आणि मी सगळ्यांना हे रिक्वेस्ट करते आहे की मी स्वतः ऑडियन्स असून मी बऱ्याचशा बायकांना आताही पर्सनली ओळखते आणि त्या इतक्या छान जेवण बनवत होत्या. आता येथील त्या दिदी आहेत ना, त्यांनी खूप छान पदार्थ बनवला होता आणि तो मी टेस्ट केला होता. आणि ॲक्च्युली मी स्वतःसुद्धा छान जेवण बनवते, त्यामुळे मला कळतं की काय बनवायचं आणि काय नाही. पण त्या गोष्टी त्यांनी जे बनवलं होतं, कुठल्या गोष्टीतून कशा काय बनवतात हे मला माहिती नव्हतं, पण त्यांनी ते बनवलं होतं आणि ते मला आवडलं होतं ॲज अ ऑडियन्स. म्हणून मी तुम्हाला सर्वांना ही रिक्वेस्ट करेन की तुम्ही कोणी बाई असेल, कुठल्याही गावातून असेल, कुठूनही येत असेल, तिने प्लीज हा ग्रुप जॉईन करा आणि उमंगमध्ये तुम्ही उमंगचं इन्स्टाचं पेज फॉलो करा आणि प्लीज तुम्ही ह्या इव्हेंटला खरंच जॉईन करून बघा. तुम्हाला गिफ्ट्स किंवा जे काही असेल ना ते खूप सुंदर मिळेल आणि प्लीज या प्लीज. थँक्यू. आजपर्यंत खूप कार्यक्रमांमध्ये मी ॲज अ कॉम्पिटिटर म्हणून काम केलं आहे किंवा खूप प्राइजेस पण मिळवले आहेत. दैनिक भास्कर, सकाळ, साम टी व्ही मराठी, ETV मराठी, झी मराठी अशा प्रत्येक टी व्हीवरच्या जितके पण किचनच्या कुकिंगच्या शो झाले आहेत त्यात पण मी पार्टिसिपेट केलं आहे. त्यात पण काही स्पर्धा होत्या, त्या पण मी जिंकल्या आहे. लोकमतचं मुंबई जिल्ह्यातून मी पहिली आली आहे. त्याच्यासोबतच आज इतक्या साऱ्या कॉम्पिटिशनच्या मॅमनी घेतल्या आहेत. त्यातल्या प्रत्येक कॉम्पिटिशन मी कुठे ना कुठे भाग घेतला होता आणि पहिला दुसरा किंवा प्रोत्साहनपर वगैरे असे बक्षिसं मिळवलेले आहेत. त्याच्यानंतरसुद्धा मी ॲक्युप्रेशरिस्ट आहे, डायटिशियन आहे आणि निकिता मॅमसोबत माझे खूप दिवसांपासून संबंध आहेत. उमंगसोबत तर आत्ता उमंग मॅमनी चालू केलं आहे, पण त्याच्या आधी मला वाटतं 8-10 वर्षापासून मी आणि निकिता मॅमसोबत आहोत. खूप कॉम्पिटिशन्समध्ये त्या माझ्यासोबत असायच्या आणि त्यांनी खूप साऱ्या गोष्टी आम्हाला सांगितल्या आहेत, समजवल्या आहेत आणि त्यातूनच मी आज इथे येऊन कॉम्पिटिशन जिंकून मी आज इथे येऊन जजेसचं काम केलं आहे. आज माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे, कारण इतक्या दिवसात मी ॲज अ कॉम्पिटिटर काम करत होते आणि आज मी जज बनले आहे इथे येऊन. खूप थँक्यू उमंगला आणि निकिता मॅमना. हिंदी मराठी नमस्कार, मी इंटरनॅशनल सेलिब्रिटी अँकर विनीत देव. उमंग प्रेझेंट्स आजचा हा सोहळा, हळदी कुंकवाचा सोहळा खरं तर सुरू आहे आणि एवढ्या सगळ्या महिला नटून थटून छान आज तयारी करून आल्यात. या वेगवेगळ्या स्पर्धांची मजा रंगत आपण सगळेजण बघतो आणि त्यातून मग विजेतींना बक्षीस आहेत, बरंचसं काही या खेळाच्या माध्यमातून आनंद लुटायला खरं तर या सगळ्याजणी आल्यात आणि फार मजा येते. उमंगसोबत तुम्ही कनेक्टेड आहात, याच्या आधी तुम्ही किचन क्वीन सुद्धा केलेला आहे आणि त्याबद्दल काय सांगाल? आणि आता पुन्हा एक सीझन येतो त्याबद्दलही अगदीच किचन क्वीन ऑफ महाराष्ट्राचा पहिला सीझन धमाकेदार राहिला आहे, कारण त्यातून आपण 10 सेंटर्सवरती गेलो आणि त्या प्रत्येक सेंटरवरती अनेक स्पर्धकांनी अनेक वेगवेगळ्या
डिशेस बनवून आणल्या होत्या, काही नवीन रेसिपीज बघायला मिळाल्या, टेस्ट करायला मिळाल्या आणि त्यातून मग विजेती जी ठरली तिचं आपण मनोगत ऐकलंच. आणि हे सगळं करत असताना सीझन 2साठी आम्ही सगळेजण वाट बघत होतो, पण आम्हालाही ठाऊक नव्हतं की एवढ्या लवकर सीझन 2 येईल आणि त्याला एवढं सक्सेस मिळेल आणि तेव्हा जेवढं सपोर्ट मिळेल. आणि पण त्यासोबत ब्युटी ऑफ महाराष्ट्रसुद्धा होतं, त्यामुळे टीन्स ज्या विवाहित आहेत त्या सगळ्यांसाठी हा सुद्धा एक नवीन उपक्रम सुरू करतात उमंग. त्याबद्दल थोडंसं जॉईन कसं करायचं, इथपर्यंत कसं पोहोचायचं त्याबद्दल. अगदीच एक सोपा मार्ग आहे, आपल्याला उमंगच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायचं आहे, कारण पुढचे अपडेट्स तुम्हाला त्या इंस्टाग्राम पेजवरून मिळणार आहेत. त्यामुळे उमंगचा जो आपला इंस्टाग्राम पेज आहे तो फॉलो करा. आपल्याला ब्युटी ऑफ महाराष्ट्रसुद्धा आणि किचन क्वीन ऑफ महाराष्ट्र याचे अपडेट्ससुद्धा मिळतील. फक्त एवढं सांगेन, मे महिन्यात तयारी करा, गावी जाऊ नका, पण इथेच थांबा, कारण तुमच्या प्रत्येक सेंटरवरती महाराष्ट्रात विविध कानाकोपऱ्यात आम्ही येतो आहे किचन क्वीन ऑफ महाराष्ट्र सीझन 2 घेऊन आणि त्यासोबत ब्युटी ऑफ महाराष्ट्राचा पहिला सीझन घेऊन. त्यामुळे धमाल करूया, मजा करूया. सगळ्या स्पर्धकांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि निकिता आणि श्रवणबाई, थँक्यू सो मच. तुम्ही इतकं ट्रस्ट ठेवता माझ्यावरती आणि त्यातूनच मग मजा येते कार्यक्रम करायला. थँक्यू.